जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. श्रीराम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन्नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाळ कृष्ण भगवान की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्णाष्टकम हे जे शंकराचार्यांनी रचलेलं आहे त्याचा विचार आपण करत आहोत. आत्तापर्यंत आपण भजे व्रजैक मंडनम याचा अर्थ पाहिला. त्यानंतर समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित्तरंजनम, सदैव नंदनंदनम. आता सुपिच्छ गुच्छ मस्तकम याचाही अर्थ आपण पाहिला. आता आज जो आहे तो सुनाद वेणू हस्तकम आणि अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम याबद्दलचा विचार करायचा आहे. श्रीकृष्णाच्या स्तुतीमध्ये दुसरी एक रचना जी आहे ती जवळपास सर्वच भागवतकार ते पद त्यामध्ये म्हणतात, ते म्हणजे मधुराष्टकम. मधुराष्टकमची रचना जी आहे श्रीमद वल्लभाचार्य यांनी केलेली आहे. 8 श्लोक आहेत. श्रीकृष्णाची प्रत्येक गोष्टच मधुर आहे. दिसायला, कानाने ऐकायला, त्याच्या कथा, त्याच्याबद्दलचं चिंतन, त्याच्याबद्दलचं श्रवण, या प्रत्येक गोष्टीमध्ये माधुर्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून श्रीमद वल्लभाचार्य जे आहेत त्यांच्याबद्दल 1-2 मिनटात विचार करूया आपण. हे वल्लभाचार्य म्हणजे दक्षिणेतले तेलंगी ब्राह्मण श्री लक्ष्मण भट्ट आणि त्यांच्या पत्नी इलम्मा गारू यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. हे दक्षिणेतले होते, पण इतर भक्तांच्या बरोबर काशीला जाण्यासाठी ते निघालेले असताना मध्य प्रदेशमधल्या चंपारण्याच्या जंगलामध्ये असताना रात्रीची वेळ होती. ह्या इलम्मा गारूंना दिवस गेलेले होते, केव्हाही प्रसूती होईल अशी परिस्थिती होती. आणि त्यामुळे त्यांचा चालण्याचा वेग जरा मंदावला होता दोघांचा. आणि इतर मंडळी जी आहेत ती पुढच्या गावाला जाऊन थांबली होती. जंगलामध्ये अंधारामध्ये असताना रात्री 11-12च्या नंतर त्या अंधारामध्ये या मातेच्या पोटी इलम्मा गारू यांच्या पोटी भगवंतानी जन्म घेतला, ते म्हणजे वल्लभाचार्य. आता हे वल्लभाचार्य जन्म घेतल्याबरोबर कसे होते, तर ते बालक जे आहे ते जन्मल्याबरोबर काहीच हालचाल करत नव्हतं, रडणं नाही, काहीच नाही. आणि त्या अंधारामध्ये या दोघांनी असा अंदाज बांधला की हे जे मूल जन्माला आलेलं आहे, आता ते मूल आहे का मुलगी आहे हे सुद्धा माहीत नाही, पण त्यावेळेस ते म्हणतात की आपल्याला आता हे जे मूल झालेलं आहे ते मृतच आहे, मेलेलंच आहे, असा त्यांचा विचार दृढ झाला. आणि त्याप्रमाणे त्या जंगलामध्ये ज्या शमी वृक्षाच्या खाली या पुत्राने जन्म दिला त्या ठिकाणीच वडील जे आहेत तेलंगी ब्राह्मण लक्ष्मण भट्ट यांनी त्या ठिकाणीच एक खड्डा तयार केला. आणि त्या खड्ड्यामध्ये कपड्यामध्ये आपल्या या नवीन बालकाला, अर्भकाला गुंडाळून त्या ठिकाणी त्याला आतमध्ये पुरलेलं होतं. आणि वर माती वगैरे टाकून हे दोघे दुःखी अंतःकरणाने पुन्हा आता विचार करू लागले की आपली बाकीची मंडळी पुढे गेलेली आहेत, तर आपणही त्या ठिकाणून निघावं असा विचार करून जवळ असलेल्या एका गावामध्ये ते जाऊन पोहोचले. आता ही जी यांच्या मनामध्ये एक भीती होती त्या काळातली, तो काळ म्हणजे काही फार पूर्वीचा नाही, समर्थांच्या थोडी काही वर्ष अगोदर.
म्हणजे सन 1473चा जन्म आणि सन 1531चं त्यांचं निर्याण. 1473 समर्थांचा जन्म म्हणजे 1608 सन, त्यांच्यापूर्वी म्हणजे 100-125 वर्षापूर्वी. त्या मुलाला तिथे खड्ड्यामध्ये पुरलं आणि हे दोघे पुढच्या गावाला जेव्हा गेले तोपर्यंत बातमी आली की मुसलमानांचं जे आक्रमण होणार होतं ते आता परतलेलं आहे, आता काही आक्रमण होणार नाही, त्यामुळे आता 2-4 दिवसात आपण काशी क्षेत्री जाऊन पोचणार आहोत. त्या आनंदात ते सगळे होते. तेवढ्यात त्यांना आपल्या त्या मुलाची आठवण झाली, म्हणून आता इथून निघण्यापूर्वी पुन्हा एकदा त्या जंगलात जाऊन आपण ज्या ठिकाणी त्या मुलाला ठेवलं होतं तिथे जाऊन निदान त्याची भेट तरी घेऊ, दर्शन तरी घेऊ आणि मग नंतर निघू नमस्कार करून. म्हणून हे दोघे माता पिता त्या ठिकाणी आले आणि त्या झाडाखाली पाहतात की ज्या ठिकाणी या मुलाला पुरून ठेवलं होतं त्या ठिकाणी मोठा अग्नी लागलेला आहे. चारही बाजूने अग्नी आहे, म्हणजे इतका अग्नी की प्रचंड अशा त्या ज्वाळा आहेत. आणि त्या ज्वाळामध्ये हे जे मूल होतं, जे यांना मृत आहे असं वाटत होतं, ते मूल त्यांना त्या ठिकाणी जिवंत असं दिसलं आणि खेळताना असं दिसलं. आता वडील आणि आई यांच्यामधल्या स्वभावाचा फरक, आईने आपल्या प्रेमापोटी त्या अग्नीमध्ये प्रवेश केला. त्या अग्नीचा कुठलाही दाह, कुठलीही गरमी, कुठलीही उष्णता त्या मातेला झाली नाही आणि तिला ते तेवढंच बर्फासारखं थंड असं वाटलं आणि तिने जाऊन त्या छोट्या मुलाला आपल्या जवळ घेतलं आणि स्तनपान केलं. आता हा जो मुलगा आहे म्हणजे आपले वल्लभाचार्य जे आहेत, ते वल्लभाचार्य म्हणजे वैश्वानराचा अवतार आहेत. वैश्वानर म्हणजे अग्नीचाच अवतार, अग्नीच. आणि म्हणून अग्नीचा अवतार असणारे हे वैश्वानर जे आहेत ते खरं म्हणजे कृष्णाच्या भक्तीमध्ये अगदी प्रसिद्ध आहेत. कृष्ण भक्ती त्यांचा संप्रदाय म्हणजे पुष्टी मार्ग, पुष्टी संप्रदाय, त्याचे ते प्रणेता आहेत. त्यांनी तो संप्रदाय सुरू केला. त्यांना 2 मुलं पण झाली पुढे, गोपीनाथ आणि विठ्ठलनाथ. शुद्धाद्वैत मत आणि भागवतावर त्यांनी सुबोधिनी टीका नावाचा ग्रंथ लिहिला. आणि पुढे याच वल्लभाचार्यांनी तिरुपती बालाजीच्या तिथे आपला देह ठेवला. यांचा जन्म आणि निर्याण, जन्म वैशाख वद्य एकादशी 1473 आणि निर्याण सन 1531 चैत्र वद्य नवमी, म्हणजे रामनवमीनंतर 15 दिवसांनी. असं हे थोडक्यामध्ये त्यांचं चरित्र. त्यांनी जे मधुराष्टकम लिहिलेलं आहे ते फार सुंदर असं मधुराष्टकम आहे. त्यातले फक्त 2 श्लोक मी म्हणणार आहे आणि मग आपल्या मूळ कथेकडे, सुनाद वेणू हस्तकम या वेणूच्या बाबतीत आपण विचार करत आहोत. म्हणून हे मधुराष्टकमचे निदान 2 श्लोक तरी घ्यावेत असं माझा विचार आहे. ते श्लोक मी म्हणतो, आपल्यालाही माहीत असतील ते. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरो रेणुर्मधुरो पाणिर्मधुर पादौ मधुरो नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. म्हणजे याचा अर्थ असा की आधरम मधुरम वदनम मधुरम. आधर म्हणजे ओठ, वदनम मधुरम पूर्ण चेहराच असा मधुर आहे की ज्याकडे पाहिल्यावर कोणीही आकर्षित होईल. नयनम मधुरम हसितम मधुरम, डोळेसुद्धा असेच पाणीदार आणि सगळ्यांचं चित्त मोहून नेणारे असे डोळे. हसितम मधुरम, हास्यसुद्धा इतकं सुंदर की त्याकडे पाहतच राहावं असं वाटतं. आजही कृष्णाचे जेवढे म्हणून आपण फोटो पाहतो, ज्या ज्या आकारात, ज्या ज्या
भावामध्ये ते फोटो असतात. ते पाहिल्यानंतर आपल्यालाच मनामधून खूप आनंद होतो. मागे मी जसं म्हटलं की लहान मुलाकडे पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये जो आनंद होतो तो आनंद त्या मुलामध्ये असलेल्या श्रीकृष्णाच्या तत्वामुळे आपल्याला आनंद होतो. वचनम मधुरम चरितम मधुरम वसनम मधुरम वलितम मधुरम. चलितम मधुरम त्याचं चालणंसुद्धा इतकं मनमोहक आहे आणि भ्रमितम मधुरम त्याचं भ्रमण सगळीकडे फिरणं, त्याचं नाचणं उडणं हावभाव करणं हे सगळं मधुरातिपते अखिलम मधुरम. मधुरातिपते पुस्तकामध्ये रखिलम मधुरम असतं, पण विग्रह केला ते मधुराधिपते अखिलम मधुरम. वेणूर्मधुरो रेणूर्मधुरो. त्याच्या हातामध्ये जी वेणू आहे, जी बासरी आहे, तीसुद्धा मधुर आहे. त्या वेणूतून जे स्वर येतात ते स्वर ऐकून गायी वगैरे जनावरं जेवढे असतील, मोर असतील, जंगली श्वापद असतील, ते सुद्धा मंत्रमुग्ध होऊन एका ठिकाणी थांबून तो आवाज कुठून येत आहे असं पाहून त्याकडे मान करून ते सुद्धा आपला देहभाव विसरून जातात. आता जर 4 पायाच्या जनावरांचा देहभावसुद्धा त्या वेणूच्या आवाजाने म्हणजे असा आकर्षित होत असेल तर आपल्यालासुद्धा आपल्या मनामध्ये सुद्धा वेणूचे स्वर पडल्याबरोबर खरं म्हणजे खूप आनंद होतो. ही जी वेणू आहे ती वेणूचं जे आख्यान आहे ते आपल्याला आज थोडक्यामध्ये पाहायचं आहे. वेणूचं आख्यान म्हणजे श्रीमद भागवतामध्ये या सुनाद वेणू हस्तकम म्हणजे श्रीकृष्णाच्या हातामध्ये जी बासरी आहे ती मधुर स्वरांची अशी बासरी आहे. त्या वेणूबद्दलचं वेणूगीत श्रीमद भागवतामध्ये आहे. दशमस्कंदामध्ये अध्याय 21मध्ये हे वेणूगीत दिलेलं आहे. जवळपास 20 श्लोकाचं हे वेणूगीत आहे. त्या वेणूगीताची पार्श्वभूमी थोडक्यात पाहू आणि हे वेणूच्या संबंधामध्ये की या वेणूचं बासरीचं वैशिष्ट्य काय हे आपल्याला आज पाहायचं आहे. एकतर शरद ऋतूची सुरुवात झालेली आहे. आत्तापर्यंत पावसाचं पाणी वाहत जाऊन आता सरोवर असेल, नद्या असतील, याचं पाणी अगदी निर्मळ झालेलं आहे. जलाशयामध्ये चांगले सुगंधित अशी कमळं उगवलेली आहेत, फुललेली आहेत. पूर्ण वृंदावनामध्ये श्रीकृष्ण आणि भगवान बलराम हे आपल्या गोपांबरोबर गायी घेऊन चारायला निघाले आहेत आणि कृष्णाने वेणू वाजवायला सुरुवात केलेली आहे. या वेणूचं एक वैशिष्ट्य आहे. हे वेणू म्हणजे ज्या बांबूपासून, ज्या काष्टापासून ही वेणू तयार करतात तो बांबू तोडण्याचा सुद्धा विधी आहे आणि काही ठराविक दिवशीच तो बांबू तोडून त्यापासून वेणू बासरी तयार करतात. त्या तिथी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत आणि पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी या तिथीला हे बांबू वेणू तयार करण्यासाठी तोडत नाहीत. अंडरलाईन करून घ्या. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी त्या दिवशी तोडलेला बांबू हा वेणूसाठी वापरत नाहीत. आता हे असं का असेल याच्याबद्दलचा थोडासा विचार आपण करूया. श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये काही ओव्या आहेत, त्या ओव्या थोडक्यात वाचून घेऊ आपण. त्या ओव्यांमध्ये सुरुवातीचा जो शब्द आहे तो म्हणजे मीपण. दुसऱ्या ओवींचा पहिला शब्द आहे मीपणापासून आणि तिसरा प्रकार आहे तो मीपणे. अशा 12 ओव्या ग्रंथराज दासबोधामध्ये आहेत. त्या ओव्या अशा आहेत. मीपण कोणासीच न साहे, ते भगवंती कैसेनीच आहे, म्हणून मीपण सांडून राहे, तोची समाधानी. दशक 7 समाज 7मध्ये या ओव्या आहेत. मीपणे वस्तू ना कळे, मीपणे भक्ती मावळे, मीपणे शक्ती गळे वैराग्याची, मीपणे प्रपंच न घडे, मीपणे परमार्थ बुडे, मीपणे सकळही उडे यश कीर्ती प्रताप, मीपणे मित्री तुटे, मीपणे प्रीती आटे, मीपणे लिगटे अभिमान अंगी, मीपणे विकल्प उठे, मीपणे कळह सुटे, मीपणे संमोह फुटे ऐक्यतेचा. म्हणजे मीपण जे आहे ते किती आपला घात करतं हे सांगतात. आणि मीपण कोणाचीच नस आहे. एखादा माणूस आपल्या घरी येऊन मी असं केलं, मी तसं केलं, मी होतो म्हणून असं झालं, असं जेव्हा म्हणायला लागतं तेव्हा आपल्या मनामध्ये लगेच विचार होतो, अरे काय मी करतो, शेवटी तू काहीच नाही करू शकत, असं आपलं अध्यात्म सांगतं. असं आपण त्याला बोलूनसुद्धा एक वेळ दाखवतोच. पण तो गेल्यानंतर पुन्हा आपलं मीपण जे आहे ते चालूच ठेवतो. तर मी नाही तू हे जे आहे हे फार महत्त्वाचं आहे. मैं नहीं सब कुछ तेरा.
हा जो विचार आहे तो भगवंताचा विचार आहे. आणि त्यामध्येच ते म्हणतात, मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला, अथवा बोलिला तरी तो मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त. म्हणजे मुक्त जीवदशा जाऊन त्यांच्या ठिकाणी ब्रह्मदशा प्राप्त झालेली आहे. असे श्रेष्ठ पुरुष जे आहेत ते मुके म्हणजे ते न बोलता राहिले किंवा ते जरी बोलले तरी ते जे बोलतात ते ब्रह्मज्ञानच असतं. मी पण त्यागून जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे. आणि म्हणून मीपणा ज्यांचा सुटला ते सगळे मुक्त झाले. पुढे अजून एक ओवी येते, देवाचे जे मनोगत तेचे आपले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की. आपल्या मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे, ऐसी नव्हे की लक्षणे सख्यभक्तीची. सख्यभक्तीच्या समासातल्या या ओव्या आहेत. आता हे सगळ्या ओव्या का सांगितल्या मीपणाच्या? कारण ही वेणू जी आहे, बासरी जी आहे, ती तयार करण्यासाठी बांबू जो तोडून आणायचा तो पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, कारण ज्या तिथीमध्ये मी आहे ते भगवंताला मान्य नाही. मी पण कोणासीच नस आहे, ते भगवंती कैसेनीस आहे. मीपणे म्हणून मी पण सांडून राहे तोची समाधान. आता ह्या जो वेणू आहे, ही जी बासरी आहे ती कशी आहे की ती बासरी त्याला एक तर त्याला कापलेलं असतं, दुसरी गोष्ट म्हणजे आतून ती पूर्णपणे पोकळ असते आणि तिला पुन्हा छिद्र पाडलेले असतात. म्हणजे भगवंताच्या सत्संगामध्ये जाण्यासाठी आधी तप करावं लागतं, आधी कठोर अशी तपश्चर्या करावी लागते आणि तेव्हा कुठे भगवंताचं सान्निध्य प्राप्त होतं आणि भगवंत आपल्याला आपलेसे करून घेतात. म्हणून आपण जर फुंकर घातली तर त्यातून तो ध्वनी निघणार आहे. एरवी ती वेणू, ती बासरी किंवा कुठलंही वाद्य एकदम शांत राहणार आहे. आणि ह्या भगवंताच्या जवळ जाण्याचं भाग्य या वेणूला प्राप्त झालं, या बासरीला प्राप्त झालं, ते तिचं किती मोठं भाग्य आहे. कारण तिला सतत भगवंताच्या ओठांचा स्पर्श झालेला आहे, स्पर्श होत असतो. आणि स्पर्श जरी झाला नाही, भगवंताने वेणू वाजवली नाही तरी कमरेला ती वेणू त्याने खोवलेली असते. आणि म्हणून ही वेणू कशी आहे तर एक विचार असा आहे की ही वेणू म्हणजे पूर्वजन्मीचा भरतच आहे, राजा भरत. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यामध्ये लक्ष्मणाला सगळ्यात जास्त सहवास रामाचा लाभलेला आहे. महालामध्ये असो की अरण्यामध्ये असो, लक्ष्मण हे नेहमी सावलीप्रमाणे आपल्या बंधूंच्या जवळ रामाच्या रक्षणासाठी, रामाच्या पुढे मागे हे सदैव तत्पर असे होते, ज्यांनी ते पूर्ण वनवासामध्ये आपली निद्रा नाही, निद्रेचा त्याग केला आहे, अन्न पाण्याचाही त्याग केला, पण भगवंताची सेवा केली. आता दुसरीकडे विचार भरताचा आहे. भरत जे आहेत त्यांना खरं म्हणजे पूर्ण रामायणामध्ये अवहेलना सहन करावी लागली. कारण भरत म्हणजे या कैकेयीचा पुत्र आहे म्हणून त्यांची अवहेलना झाली आहे. या कैकेयीच्या पुत्रामुळे, या लक्ष्मणामुळे, या भरतामुळे किंवा या कैकेयीमुळे रामाला वनवास भोगावा लागला. असं भरताने, पण एवढं सगळं होऊन देखील भरताने निशब्द झाले. म्हणजे कुठलाही शब्दाचा उच्चार न करता भरताने ही सगळी अवहेलना सहन केली. भगवंताचा विरह जो आहे, रामाचा विरह जो आहे तो त्यांनी सहन केला. म्हणून आता या भरतांना वेणू जी आहे ती वेणूच्या रूपाने भरताने जन्म घेतला असं म्हणलं तरी हरकत नाही. कारण वेणू सतत कृष्णाच्या सान्निध्यात होते, असा एक विचार काही ग्रंथामध्ये दिलेला आहे. आणि दुसरीकडे आपण पाहतो योगीराज कल्याण स्वामीच्या ग्रंथामध्ये किंवा आपल्या दास विश्रामधाम ग्रंथामध्ये की जे भरत होते तेच पुढे योगीराज कल्याण स्वामी झाले. कारण कल्याण स्वामींना सगळ्यात जास्त समर्थांचा सहवास, सत्संग लाभलेला होता. आता ही वेणू कशी आहे की तिच्या स्वराने, तिच्या नादमधुर अशा आवाजाने गायीसुद्धा जवळ येतात. या कंसाने गोकुळातल्या गायी पळून नेल्या, पण या कृष्णाने बसल्या बसल्या एखाद्या झाडाखाली उभं राहायचा, पायसुद्धा ते असे एकात एक गुंतलेले असे पाय ठेवून तो जेव्हा वेणू वाजवायचा, त्याचा वेणूचा स्वर ऐकल्याबरोबर सगळ्या गायी कुठे जिथे असतील तिथून त्या परत यायच्या. इतका प्रभाव त्या वेणूचा आहे. परवा एक खूप चांगली एक पोस्ट व्हॉट्सॲपवर आली होती, ती खूप चांगली आहे म्हणून मी या ठिकाणी सांगत आहे. अन्यथा त्याला काही रेफरन्स आहे असं मला काही वाटत नाही, माझ्या तरी लक्षात आलेलं नाही. त्यामध्ये ते म्हणतात गोपी ज्या आहेत त्या स्वयंपाक करायला लागल्या. आता स्वयंपाकामध्ये चुलीचे लाकडं जे आहेत ती वाळलेली लाकडं पाहिजेत, म्हणून वाळलेली लाकडं घेऊन त्या चुलीमध्ये पेटवलेली आहेत आणि स्वयंपाक सुरू आहे.
आणि इकडे स्वयंपाक सुरू असताना तिकडे श्रीकृष्णाच्या मुरलीचा ध्वनी त्या गोपींच्या कानावर आला. आता गोपींच्या कानावर आल्यानंतर गोपींना आनंद होतो ही गोष्ट ठीक आहे, पण जी वाळलेली लाकडं होती तिनासुद्धा आनंद होतो त्या लाकडांना, आणि त्या आनंदापाठी त्यांनासुद्धा पाझर फुटतो, ते सुद्धा ओले होतात, द्रवले जातात. आणि ते द्रवल्यामुळे ती चांगली पेटलेली लाकडं जी होती, वाळलेलं लाकडं, तीसुद्धा आता ओली झाल्यामुळे ती चूल विजायला आली. आणि म्हणून त्या गोपी म्हणतात कृष्णाला की अरे आता तरी तू वेणू वाजवू नको, तुझी वेणू वाजवल्यामुळे वाळलेली लाकडंसुद्धा ओली होत आहेत आणि त्यामुळे मी आमच्या घरचा स्वयंपाक कसा करू, असे ते विनंती करतात. म्हणजे या श्रीकृष्णाच्या बासरीचा नाद किती जणांना गुंगवून टाकतो पहा. काही गोपी असं म्हणतात की हे झाडं, जंगलातले झाडं, वन, जलाशय, यमुनातलं जळ किंवा हे गोप बालक जे आहेत हे सुद्धा, यांनासुद्धा हेवा वाटतो की ही वेणू किती भाग्यवान आहे, सतत हिला कृष्णाचा सहवास मिळतो. आणि म्हणून हे जे वेणूगीत आहे त्यामधल्या श्लोकाचा पहिला श्लोक असा छान आहे पहा, तो श्लोक आपण आधी म्हणूया. बरहा पीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वासं कनककपिशं वैजयंती च मालां रंध्रान् वेणोर आधरसुधया पूरयन् गोपवृंदैर्वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद गीतकीर्ती. म्हणजे आता गोपी सांगू लागल्या की गोपाळांसह श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनात गेले तेव्हा ते जेव्हा ते गोकुळामध्ये असतात तोपर्यंत आम्हाला आनंद आहे, पण तो जेव्हा सगळ्या गायींना घेऊन गोपांना घेऊन तेव्हा तो अरण्यामध्ये जातो तेव्हा मात्र आम्हाला पूर्ण दिवस हा असा खूप मोठा वाटायला लागतो, कारण तेव्हा आम्ही कृष्णाच्या शिवाय असतो. आणि हा जेव्हा त्या वृंदावनात जातो तेव्हा त्याच्या मस्तकावर मोरपंख आहेत, सुपिच्छ गुच्छ मस्तकम, आणि कानामध्ये कृष्णाच्या कण्हेरीच्या फुलांचे गुच्छ आहेत. आता हे जुन्या काळचं आणि जंगलामध्ये राहणारे, गोकुळात राहणारे हे जे गोप आहेत हे सुद्धा तिथलं काय सौंदर्य असेल, कण्हेरीची फुलं जे मिळालं ते भगवंताने ते धारण केलेलं आहे. सोन्यासारखा पितांबरसुद्धा परिधान केलेलं आहे, गळ्यामध्ये वैजंती माळासुद्धा आहे. असं त्या कृष्णाचं रूप जे पाहिल्यानंतर एखाद्या नटाने कसं नटावं त्याप्रमाणे हा कृष्ण त्या ठिकाणी नटलेला आहे. आणि त्या कृष्णाला दिवसभर पाण्याचं भाग्य आमचं नाही, म्हणून त्या विरहाने त्या गोपीसुद्धा व्याकुळ झालेल्या आहेत. आणि ही बासरी मात्र नेहमी त्याच्याबरोबर असते, म्हणून बासरीचे छिद्र जे आहेत, बासरीला ते 3 आणि 3 6 असे छिद्र असतात, आणि ते छिद्र आपल्या आदरामृताने ते भरवून टाकत आहेत. आता बासरी म्हटलं तर आपल्याकडे वेणुनादाचं इतकं सुंदर असं वेणुनाद असतो की 2-3 नावं आपल्याला प्रामुख्याने आठवली पाहिजेत. ते म्हणजे पंडित हरिप्रसाद चौरसिया, दुसरं नाव म्हणजे श्री पन्नालाल घोष. ही जी मंडळी आहेत यांचं वेणुवादन पूर्वी जेव्हा रेडिओ आपण नेहमी वापरत होतो तेव्हा रेडिओवर यांचं हरिप्रसाद चौरसिया यांचं किंवा पन्नालाल घोष यांचं बासरी वादन लागायचं. आजही आपल्याला ते बऱ्याच ठिकाणी उपलब्ध होतं, व्हॉट्सॲपच्या आपल्या काय म्हणतात त्याला यूट्यूबच्या माध्यमातून, आणि ते ऐकायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. तर असं जे हे बासरी आहे त्या बासरीबद्दल, कारण त्या बासरीमुळे या कृष्णाची कीर्ती ही सगळीकडे पसरत आहे. आजही आपण रस्त्याने पाहतो, कुठेही आपण गेलो एखाद्या मंदिराभोवती वगैरे तर त्या ठिकाणी ते बासरी विकणारे जे माणसं असतात तर ते त्यांच्या त्या काठीला बांधलेले कितीतरी 25-50 बासरी असतात. आता त्या माणसाला बासरी वादन येतं म्हणून तो बासरी वाजवत असतो, आणि तो बासरी वाजवला की लहान मुलं, आपणसुद्धा लहानपणी त्याच्या मागे पळत जात होतो, आणि आईवडिलांना मागून आपण ती बासरी विकत घेत होतो, आणि आपल्याला असं वाटायचं की त्यांनी किती छान बासरी वाजवली तशी आपल्याला बासरी वाजवता यावी. आईवडील आपल्याला ती बासरी विकत घेऊन देतात, आणि घरी आल्यावर जेव्हा आपण ती बासरी वाजवायला लागतो तेव्हा फुई फुई नुसताच आवाज येतो, आणि तो जो वेणुनाद जो इतरांना आकर्षण करतो, तेव्हा घरी आईवडील म्हणतात अरे ती बंद कर ती बासरी तुझी, उगीच आमचं डोकं उठायला लागलं. असं जेव्हा आईवडील म्हणतात तेव्हा ती बासरी तीच आहे जी त्या माणसाजवळ होती, जी या भगवान श्रीकृष्णाकडे होती. पण ती बासरी, त्यामधनं जो येणारा ध्वनी आहे तो ध्वनी तो निर्माण करणारा, कारण ती बासरी स्वतःचं तिच्याजवळ काहीच नसतं, स्वतःतून आतून पूर्ण पोकळ आहे,
आणि अनेक कष्ट सहन करून तिच्यामध्ये छिद्र पाडून ती तयार झालेली असते. ती स्वतः तर त्यामध्येच काहीच मीठ मसाला टाकत नाही, पण ती बासरी जो वाजवतो त्याच्या मताप्रमाणे, त्याच्या तालाप्रमाणे ती त्यातून सूर प्रगट करते, अशी ती बासरी आहे. आणि म्हणून या बासरीबद्दल अजून एक सांगायचं आपल्याला आहे की आपण आत्ताच या लॉकडाऊनच्या काळामध्ये श्री चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं आपण अवलोकन केलेलं आहे. चांगदेव पासष्टीमध्ये चांगदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीबद्दलचा उल्लेख आहे. आणि त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना लिहिलेलं जे पत्र आहे 65 ओव्यांचं, ते म्हणजे चांगदेव पासष्टी. त्यामध्ये एक ओवी आहे, आपल्याला आठवत असेल तर, वाद्य जाते विण ध्वनी, कष्ट जाते विण वन्ही, तैसे विशेष ग्रासूनी सोयेची असे. म्हणजे काय ते सांगतात, या चांगदेव पासष्टीचा मुख्य उद्देश असा आहे की चांगदेवा, तू स्वतःला चांगदेव समजून, स्वतःची एवढी मोठी तपश्चर्या आहे, 1400 वर्ष जगलेलं आहे, या अहंकारापोटी तू मला भेटायला येत आहेस. आणि हा कोण ज्ञानेश्वर आहे, माझ्यापेक्षा इतका लहान आहे, आणि अशा विचाराने तू माझ्याकडे येत आहेस. पण मी मात्र तुझ्याकडे येताना, तुझ्याकडे पाहताना आपण दोघे परब्रह्मस्वरूप आहोत, मुळाशी त्या भगवंताशी एकरूप झालेलो आहोत, या विचारांनी मी तुझ्याकडे पाहत आहे. आणि तोच विचार तू सुद्धा तुझ्या मनामध्ये ठेवलास तर आपली ही जी भेट आहे ती आजच होत आहे असं नाही, अनेक जन्मापासून आपली भेट होत आहे. म्हणून त्या मूळ स्वरूपाकडे तू लक्ष दे, अशा प्रकारचा हा संवाद चांगदेव पासष्टीमध्ये आहे. त्यात ते म्हणतात, वाद्य जाते विण ध्वनी, काष्ट जाते विण वन्नी, तैसे विशेष ग्रासूनी सोयेचं असे. म्हणजे दृश्य आणि द्रष्टा या वेगळे जे आपलं स्वरूप आहे ते स्वरूप तू न्याहाळ, त्याकडे टक लावून पहा. जसं वाद्य आहे, ते वाद्य असो किंवा नसो, हा ध्वनी जो आहे तो अखंड आहेच, पण वाद्य असेल तर तो ध्वनी त्यामधून विशेषत्वाने प्रगट होतो. सोनं जे आहे, सोन्याचा दगड जरी असला तरी तो आपल्याला तेवढं आकर्षित होत नाही, पण त्याच सोन्याच्या दगडापासून अलंकार निर्माण झाले की आपल्या भगिनी म्हणतात की तो कंठा माझा जो आधीचा होता तो खूप छान होता, पण तुम्ही केलेला बरोबर नाही. म्हणून त्या सोनाराला म्हणतात की आता पुन्हा हे तुम्ही गाळून घ्या, पुन्हा त्याला गरम करा, आणि मला जसं पाहिजे, मला जसं चांगलं वाटेल अशा प्रकारचा अलंकार तुम्ही तयार करून द्या. म्हणजे आपण त्या अलंकारामध्ये, त्या अलंकाराच्या प्रेमामध्ये अडकलेलं असतो, मुळातल्या सोनाकडे आपले दुर्लक्ष होत असतं. हेच ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव पासष्टीमध्ये सांगितलं आहे. तैसे विशेष ग्रासूनी स्वयेच असे. आणि संत जे आहेत, सत्पुरुष जे आहेत, ते मात्र या सगुणातला परमेश्वर ते पाहतात आणि त्या परमेश्वराला ते प्रत्यक्ष पाहत आहेत, अशा प्रकारे त्याच्याशी संवाद करतात. भगवान श्री रामकृष्ण परमहंस नरेंद्राला तेच सांगतात की नरेंद्रा, तू माझ्याशी बोलत आहेस, जेवढ्या स्पष्टपणे मी तुला पाहत आहे तेवढ्या स्पष्टपणे मी कालीमातेला पाहतो, कालीमातेशी बोलतो आणि तिच्याशी माझा संवाद होत असतो. काष्ट जे आहे, लाकूड जे आहे, त्या लाकडामध्ये अग्नी काही बाहेरून येत नाही, तो अग्नी त्यामध्येच असतो, पण तो सुप्त अवस्थेमध्ये असतो. आणि ते काष्ट, त्याला अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर ते काष्ट जळाले तरी तो वन्ही तसाच राहतो. वन्ही जळाला असे आपण कधी म्हणत नाही. तशी ही वेणू प्रगट झाली तर ती आपल्याला चांगल्या प्रकारे ऐकू येते, पण ती प्रगट होण्यासाठी त्याला वाजवणारा बन्सीधर जो आहे तो कोणीतरी असला पाहिजे. म्हणजे विश्वाचा हा आभास जो आहे तो मावळला की मग परमात्मा स्वतःच्या ठिकाणी आणि या विश्वाच्या ठिकाणी अखंड आहेच असं भक्तांच्या मनामध्ये तो भाव निर्माण होतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण जे आहे त्यांचं रूप जे आहे, हे मधुराष्टका आपण जे पाहिलं की पूर्ण अधरम मधुरम वदनम मधुरम रूपम मधुरम तिलकम मधुरम गुंजा मधुरा माला मधुरा, अगदी गोपी मधुरा, लीला मधुरा, त्याच्या लीलासुद्धा तेवढ्याच मधुर आहेत. आणि गोपा मधुरा गावो मधुरा दलितम मधुरम फलितम मधुरम मधुराधिपतेर अखिलम मधुरम, असं ज्या कृष्णाची प्रत्येक गोष्टच अशी मधुर आहे की जिच्यामुळे अनेक लोक आकर्षित झालेले आहेत. आणि अशा श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो असे या ठिकाणी शंकराचार्य आपल्याला सांगत आहेत. आणि आता पुढचं जे चरण आहे ते चरण थोडक्यात आपण पाहूया. पुढचं चरण असं आहे की अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम.
म्हणजे भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम्. आता अनंगरंगसागरम म्हणजे प्रेमलहरी, भगवंताबद्दलचा आपल्या मनात असणाऱ्या लहरी ज्या आपल्या मनामध्ये निर्माण होतात त्या प्रेमलहरींनी युक्त असा हा भगवंत आहे. भगवंत कसा आहे तर त्या प्रेमाचा सागर जो आहे तो भगवंत आहे. आणि त्या नटनागर श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो असे भगवान शंकराचार्य या ठिकाणी म्हणतात. आता समुद्राकडे जेव्हा आपण पाहतो लाटा दिसतात आपल्याला, तर त्या लाटा हे त्याचं दृश्य स्वरूप आहे. आपल्याला दिसणाऱ्या लाटा आहेत. ती एक लाट उत्पन्न होती, किनाऱ्यापर्यंत येते, किनाऱ्याला ती धडकून पुन्हा त्याचा काही भाग पुन्हा परत जातो आणि ती लाट हळूहळू शांत होते. असं आपण एका लाटेकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं. आणि ते लक्षात येत नाही तोपर्यंत दुसरी लाट त्या ठिकाणी येते. म्हणजे भगवंतानी भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये जे स्वरूप वर्णन केले आहे, ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. या वृक्षाला इतके पालवी फुटलेली आहे, त्यातील काही पानं जुने झालेली आहेत. ते जुने पानं जातात आणि त्या जागी नवीन पानं येतात. पण जुन्यांचं जाणं आणि नवीनचं येणं हे इतक्या पटकन होत असतं की साधारण माणसाला त्या वृक्षामध्ये काही फरक पडला असं वाटत नाही आणि ते जसंच्या तसं आहे असंच वाटतं. तसं भगवंताचं स्वरूप हे जे आहे ते त्रिकालाबाधित आहे. कालही होतं, आजही आहे आणि उद्या पण आहे. पण जो दृश्य आहे, जे स्वतः आपण जीव आहे, तो जीव जन्माला येतो, काही दिवस राहतो आणि त्याचा मृत्यू होतो. हा जीवाचा मृत्यू आहे. पण आत्मरूपाने आपण जर पाहिलं तर आत्मरूप हे भगवंताच्याकडून आलेलं आहे. भगवंताचा अंश असल्यामुळे आत्मरूपाने माणूस येतं नाही आणि जातं नाही, पण आपण विनाकारण त्याबद्दलचा खेद करतो हे या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून अशा श्रीकृष्णाला जो प्रेमलहरीने युक्त असा अथांग असा सागर आहे, त्या श्रीकृष्णाला आम्ही नमस्कार करतो. तो सागर, तो कृष्ण कसा आहे, तो नटनागर आहे. म्हणजे अनेक वेशांनी अनेक रूपांनी तो नटलेला आहे. आणि अशा प्रकारे नटला की त्याच्या नटण्याकडे पाहून आम्ही स्वतःला विसरून जातो. आम्ही आमचा देहभावसुद्धा विसरून जातो. काल परवाच आपण पाहिलं, देहबुद्धी असणं हेच मोठं पाप आहे आणि आत्मबुद्धी असणं हे म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन करणं आहे. आपल्या श्री रघुनाथ स्वामींच्या पोथीमध्ये 2 ओव्या ज्या आलेल्या आहेत त्या या संदर्भात महत्त्वाच्या वाटतात मला. 11व्या अध्यायामध्ये आणि 12व्या अध्यायामध्ये त्या ओव्या आहेत. श्री गुरुकृपेचा लोट जैसा वर्षाव घनदाट तेथे पाटाची खटपट कासियाची करावी. श्री गुरुकृपेचा लोट म्हणजे श्री गुरुकृपेचा वर्षाव. रामकृष्ण परमहंस जे म्हणतात की गुरुकृपेचा वारा वाहतच आहे, तू फक्त शीड उभारा. त्या बोटीचं, त्या जहाजाचं शीड जे कापड आहे त्याची दिशा फक्त तुम्हाला बदलायची आवश्यकता आहे आणि वारा तर वाहतच आहे गुरुकृपेचा. म्हणजे त्या दिशेला तुम्ही जर ते वळवलं तर तुमची बोट, तुमचं जहाज जे आहे ते पहिलं तिरी त्या भगवंताजवळ केव्हाही पोचेल. आणि म्हणून तुमचं काम काय आहे तर फक्त ते शीड योग्य दिशेला वळवणं. म्हणजे हेच पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, तेच मन, ह्या सगळ्या उपलब्ध सामग्री त्याच आहेत. पण त्या विषयाकडे ज्या वळलेल्या होत्या त्या पुन्हा भगवंताकडे वळवणं म्हणजेच आत्मबुद्धी आहे. आणि म्हणून गुरुकृपेचा लोट म्हणजे असा इतकी गुरुकृपेचा वर्षाव आपल्यावर होत असतो की जैसा वर्षाव घनदाट. भरपूर पाऊस आला तेव्हा शेतामध्ये जाऊन कोणीही शेतकरी त्या पाण्याचे पाट या झाडाला मिळाले पाहिजे, काल त्या झाडाला मिळाले, आज या दुसऱ्या झाडाला मिळाले पाहिजे म्हणून ते माती जी आहे ती कुठे थोपवून धरत नाही किंवा दुसरीकडे त्याचा प्रवाह तो जसा वळवत नाही, कारण त्या ठिकाणी भरपूर पाणी आहे. त्यामुळे तेथे पाटाची खटपट कासे करावी. पुढे म्हणतात, गुरुकृपा होताच जाणं पाहू न शके रविनंदन. मग इतरांचा पाड कोण पळती विघ्ने गिरीकंदरी समस्त पाप दोषण. समस्त पाप जे आहेत ते कसे निघून जातात की गुरुकृपा होताच जाणं पाहू न शके रविनंदन. आता 84-85 पारायण चालू आहे, जवळपास 84 चालू आहे. आता माझं लक्ष या रविनंदन शब्दाकडे गेलं. इतके दिवस नव्हतं गेलं पण आज गेलं.
पाहू न शके रविनंदन. आता रविनंदन म्हटलं की दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात. रवीचा पुत्र, एक तर रविपुत्रम यमाग्रजम, रवीचा पुत्र म्हणजे शनी, आणि दुसरा रवीचा पुत्र म्हणजे यम. हे दोन्ही त्यामध्ये अर्थ आहेत. पाहू न शके रविनंद म्हणजे शनीची पण बाधा होणार नाही आणि यमाची तर बाधा होणार, यमसुद्धा आपल्याला काही करू शकणार नाही. मग इतरांचा पाड कोण पळती विघ्ने ग्रीकंदरी, म्हणून अशा भगवंताची कृपा आपल्यावर आहे. आणि या ठिकाणी या पोथीमध्ये गुरुकृपेचा लोट किंवा गुरुकृपा होताच जाणं असे शब्द आहेत, ते गुरुकृपेच्या अर्थाने आहेत. एक मिनटं. आणि मुळामध्ये आपण जे म्हणतो की कृष्ण वंदे जगद्गुरू, म्हणून कृष्ण हेच खरं गुरुतत्व आहे. तो अर्थ जर घेतला तर त्या नटनागर श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो, कारण त्याच्या कृपेमुळेच आपलं सगळं संसार चालू आहे, असा अर्थ यामधून येतो. म्हणून हा भाग जो आहे तो आपण आज पाहिला. सुनाद वेणू हस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागरम, असा तो गुरुकृपेचा लोट, गुरुकृपेचा तो एवढा सागर समोर असताना शंकराचार्य म्हणतात नमामि कृष्णनागरम, म्हणजे तो नटवर श्रेष्ठ असा जो भगवंत आहे त्याला मी नमन करतो, अशा अर्थाचा हा पहिला श्लोक जो आहे तो पहिला श्लोक आज आपण पूर्ण केलेला आहे. आता पुढच्या वेळेस आपल्या आदरणीय आप्पांनी, गोविंदराव पाडगावकरांनी मला सांगितलं की हा जो मंगळवार त्यांचा जो होता तो तुम्ही घ्या आणि दर मंगळवारी हा एक एक श्लोक आपण पुढे पुढे घेत जा. त्यामुळे त्या दृष्टीने त्यांच्या कृपेने आपण दररोज एक एक श्लोक किंवा जसा होईल तसा आपण पाहत जाऊ. आणि आता पुढचा विचार, दुसऱ्या श्लोकाचा विचार जो आहे तो आपण पुढे करणार आहोत. पुढचा श्लोक आपल्याला माहितीच आहे, ते PDF मी आधीच पाठवलं होतं. मनोज गर्वमोचनम विशाललोलोचनम विधूत गोपशोचनम नमामि पद्मलोचनम करारविंदभूधरम स्मितावलोकसुंदरम महेंद्रमानधारणम नमामि कृष्णवारणम. याप्रमाणे पुढच्या वेळेस आपण या दुसऱ्या श्लोकाचा विचार करूया. जय जय रघुवीर समर्थ. एक मिनटं. कल्याणकरी म्हणतो. एक मिनिट. कल्याणकरी राम राया राम राया, कल्याणकरी राम राया, जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याणकरी राम राया राम राया, कल्याणकरी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याणकरी राम राया राम राया, कल्याणकरी राम राया. अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा, कल्याणकरी राम राया राम राया, कल्याणकरी राम राया. कठीण त्यावरी कठीणचे झाले कठीणचे झाले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याणकरी राम राया राम राया, कल्याणकरी राम राया. कोठे जावे काय करावे काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याणकरी राम राया राम राया, कल्याणकरी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा, कल्याणकरी राम राया
राम राया कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय।